कम्प्युटर हॅलो हॅलो फक्त ते काय बोलतात तेवढं कळायसाठी कुणीतरी एकाने चालू ठेवा बा प्लीज मेन एम आय ऑडिएबल ऑनलाइन Yes, sir. ठीक है ओके लेट अस स्टार्ट पूर्ण झालं पाठीमागे लास्ट युनिट आहे ना लास्ट ऑनलाइन आवाज येतो ना Yes, sir. Yes, sir. हा. बोला जरा हॅलो हॅलो Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक है लास्ट यूनिट ऑफ यूनिवर्सल ह्यूमन वैल्यूज दैट वी आर ट्राइंग टू अंडरस्टैंड हाउ टू मेंटेन हार्मनी in the nature and existence. So here also there are two types, nature and existence. Nature म्हणजे निसर्ग म्हणूया आपण and existence म्हणजे अस्तित्व आहे. So how to maintain harmony in nature and existence, out of which first part that we are understanding how to maintain harmony in the nature. So definition of nature also we have seen, nature is a collection of units. So different units we are considering, and collection म्हणजे काय समूह, ठीक आहे. collection of all the units ज्याला आपण काय म्हणतोय नेचर असं म्हणतोय. nature is collection of all units, and what kind of units it includes? number 1 air आहे, ज्याला आपण हवा किंवा वायू म्हणूया. सॉइल म्हणजे माती म्हणूया. वॉटर पाणी, प्लांट्स ट्रीज एनिमल्स, प्लांट्स ट्रीज म्हणजे झाड वृक्ष म्हणूया आपण, ठीक आहे. एनिमल्स पशु पशु आहे. बर्ड्स पक्षी आहे. अदर ह्युमन बीइंग्स राहिलेले जे काही दुसरे मानव असतील त्यांना पण तिकडे पकडतोय आपण. इवन अशा पण काही गोष्टी आहे ना, थिंग्स म्हणजे काय गोष्टी दॅट आर ॲट अ डिस्टन्स फ्रॉम अस, आपल्यापासून बऱ्याच अशा लांब अंतरावरती आहेत. लाईक जशा की आहे सन म्हणजे सूर्य, मून म्हणजे चंद्र, अदर प्लॅनेट्स म्हणजे बाकीचे ग्रह, एक्सेट्रा एक्सेट्रा इत्यादी इत्यादी. या सर्वांच्या कलेक्शनला कलेक्शन ऑफ युनिट्स ना. युनिट्स म्हणजे कुठले? एअर आलं, सॉइल आलं, वॉटर आलं, प्लांट्स आलं, अॅनिमल्स आले, बर्ड्स आले, अदर ह्युमन बीइंग्स आले. आणि हे सोडून आपल्यापासून दूर असलेले जे काही सन, मून, अदर प्लॅनेट्स आहेत हे सर्व आहे ना, सगळ्यांना पकडून, ह्या सर्व युनिट्सना पकडून ह्यांचा जर कलेक्शन कन्सिडर केलं तर त्याला आपण नेचर असं म्हणतोय. समजलं का? यस. Yes, sir. क्लासिफिकेशन ऑफ युनिट्स. मग हे जे काही युनिट्स आहेत ह्यांचं जर क्लासिफिकेशन वर्गीकरण करायला गेलो, देन वी कॅन क्लासिफाय ऑल युनिट्स इनटू 4 ऑर्डर्स. 4 व्यवस्थांमध्ये आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. नंबर 1 फिजिकल ऑर्डर, ज्याच्यामध्ये निर्जीव गोष्टी येतात. दिस इन्क्लूड्स लाईक एअर, वॉटर, मेटल अँड सो ऑन, ज्याच्यामध्ये जीव नसतो, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतोय? फिजिकल ऑर्डर. बायो ऑर्डर, त्याच्यामध्ये जीव असतो का बघा, आहे ना, तुम्हीच बघा. जिकडे प्लांट्स ट्रीज ह्या गोष्टी येतात, ठीक आहे. सो बायो ऑर्डर मीन्स दिस इन्क्लूड्स ग्रास, प्लांट्स, ट्रीज एक्सेट्रा एक्सेट्रा. ॲनिमल ऑर्डर्स, जिथे मग पशु येतात. पशुमध्ये 2 परत गोष्टी आपण पाहतोय. ॲनिमल्स म्हणजे पशु, बर्ड्स म्हणजे पक्षी. ह्या दोघांना इन्क्लूड केलेलं आहे कशामध्ये? ॲनिमल ऑर्डर्स मध्ये. ह्युमन ऑर्डर जिकडे आपण येतोय सारे जण, दिस हॅज ह्युमन बीइंग अँड ओनली. तर अशा पद्धतीनं नेचर म्हणजे काय तर 4 ऑर्डरचं
कलेक्शन म्हणूया आपण. फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर अँड अॅनिमल ऑर्डर. समजलं का हो? हॅलो, Yes, sir. जाऊया पुढे. Yes. हार्मनी अमंग ऑल 4 ऑर्डर्स. मग ह्या 4ही ऑर्डर्स मध्ये हार्मनी असली पाहिजे. फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर. या 4ही ऑर्डर्स मध्ये जर हार्मनी असेल, देन वी कॅन एक्सपेक्ट, वी कॅन ड्रीम ऑफ नेचर विच विल हॅव अन हार्मनी इटसेल्फ. त्या निसर्गामध्ये स्वतःच सुव्यवस्थितपणा येईल. सो हार्मनी अमंग दी 4 ऑर्डर्स. वाचूया आपण काय बघा. देर इज म्युच्युअल फुलफिलमेंट आहे. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय? आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता आहे. फर्स्ट 3 ऑर्डर्स इन द नेचर. पहिल्या 3 ऑर्डर जर पाहिले आपण, फिजिकल, बायो अँड अॅनिमल, ह्या तिन्ही ऑर्डर्स मध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट आहे. द सॉइल का कसं आहे बघा. द सॉइल प्लांट इंटरॅक्शन इज अन एक्झाम्पल. सगळ्यात पहिल्यांदा कोणाचं, कुठल्या 2 ऑर्डरचं इंटरॅक्शन होतं? फिजिकल ऑर्डर आणि बायो ऑर्डर आहे. ते समजून घेण्यासाठी सॉइल प्लांट हे एक्झाम्पल घ्या. वेअर इंटरॅक्शन इज टेकिंग प्लेस बिटवीन सॉइल अँड प्लांट. माती आणि वृक्षामध्ये इंटरॅक्शन होऊन आपल्याला दिसते ते जमिनीतून पीक उगवतात, जमिनीतून वृक्ष बाहेर येतात, झाडं बाहेर येतात. ठीक आहे, त्या अर्थानं ते घेतलेलं आहे. द सॉइल प्लांट इंटरॅक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट बिटवीन द फिजिकल ऑर्डर अँड द बायो ऑर्डर. Animal and birds, पुढची ऑर्डर आहे. Animal and birds, these are the units depends on the plants. म्हणजे काय? पशु आणि पक्षी हे जी ऑर्डर आपण पाहिली, अॅनिमल ऑर्डर, हे कुणावरती अवलंबून आहे? तो बायो ऑर्डर वर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, हे अजून थोडंसं डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी, बायो ऑर्डर इज टोटली डिपेंडंट ऑन द फिजिकल ऑर्डर. अॅनिमल ऑर्डर इज टोटली डिपेंडंट ऑन द बायो ऑर्डर. ह्युमन ऑर्डर इज टोटली डिपेंडंट ऑन द अॅनिमल ऑर्डर. थोडक्यात ह्युमन ऑर्डर इज डिपेंडंट ऑन अबोव 3 ऑर्डर्स. आपण ह्युमन बिईंग म्हणून जर आपण कन्सिडर केलं तर आपण तिन्हीच्या तिन्ही वरच्या ऑर्डर वरती अवलंबून आहोत. आहेत का बघा, विचार करा. ते इकडं सांगितलेलं एक्झाम्पल नाही. अॅनिमल्स अँड बर्ड्स डिपेंड्स ऑन द प्लांट्स फॉर देअर फूड. अन्नासाठी अवलंबून आहेत अॅनिमल्स. कुठल्या ऑर्डर वरती? फिजिकल ऑर्डर वरती. ठीक आहे. ऍट द सेम टाइम, त्याच वेळेस अॅनिमल्स अँड बर्ड्स help to spread the seeds of plants from one place to other place. म्हणजे काय? पशु आणि पक्षी जे काय आहेत ते मदत करतात आहेत कशासाठी? टू स्प्रेड द सीड्स. सीड्स म्हणजे बिया आहे. पक्षी पशु पक्षी आहेत ते काय खातात बघा? झाडं खातात, गवत खातात, काही बिया खातात, काही फळं खातात आहे. त्यातून सीड्स म्हणजे काय? बिया आहे. त्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी पेरल्या जातात म्हणूया आपण मातीमध्ये, आणि तिथून परत झाडाची उत्पत्ती होते. समजतंय का? प्लांटची उत्पत्ती होते. म्हणून तिथे म्हणलं ना, ऍट द सेम टाइम अॅनिमल्स अँड बर्ड्स हेल्प टू स्प्रेड द सीड्स ऑफ प्लांट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. दे प्रोटेक्ट प्लांट्स. ते प्लांटचं संरक्षण पण करतात फ्रॉम हार्मफुल इन्सेक्ट्स. पिकांवरती काय बघा ना, काय म्हणणार बघा, पिकांवरती आळ्या किंवा कीड लागते, त्यावेळेस काय करतात? तो पक्षी येतात आणि त्या आळ्यांना किंवा त्या किड्यांना छोट्या छोट्या खातात, आणि ते खाल्ल्यामुळे काय होतं? आपल्या प्लांट्सचं किंवा पिकांचं काय होतं? क्रॉप्स म्हणूया आपण पिकांचं काय होतं? प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं. तर तेच दिलंय ना. दे प्रोटेक्ट प्लांट्स फ्रॉम हार्मफुल इन्सेक्ट्स अँड पेस्ट्स. पेस्ट म्हणजे काय हो? बुरशी लागणे, वाळवी लागणे. लक्षात बघा. सिमिलरली ह्याच पद्धतीनं द युनिट्स ऑफ फिजिकल ऑर्डर म्हणजे सगळ्यात पहिली ऑर्डर आहे, जिकडे एअर, वॉटर, मेटल अँड एअर, वॉटर आणि मेटल येतात, लाईक एअर अँड वॉटर आर इसेन्शियल फॉर अॅनिमल्स टू सर्व्हाइव्ह. अॅनिमल ऑर्डरला जर जिवंत राहायचं असेल, सर्व्हाइव्ह म्हणजे काय? टिकून राहणे, जिवंत राहणे. तर फिजिकल ऑर्डर जर व्यवस्थित असेल तर अॅनिमल ऑर्डर जगणार आहे. अॅनिमलला जर वॉटर, एअर नाही भेटलं तर अॅनिमल ऑर्डर राहील का? मरून जाणार ते. ठीक आहे, त्याच्यामुळे इकडे म्हणलं आहे
Units of physical order like air and water are essential for animals to survive. In turn, ह्याच्यासोबत animals enrich the soil. थर्ड ऑर्डर जी आहे ती वापस काय करते, फिजिकल ऑर्डरला समृद्ध करते. एनरिच म्हणजे काय, समृद्ध करणे. कसं, अॅनिमल, बर्ड्स आणि ह्युमन बिईंग ह्या दोन्ही ऑर्डर आहेत. वरच्या पहिल्या ऑर्डरला काय करतात आहेत, समृद्ध करतात आहेत. कसं, पक्षी मरतात, ठीक आहे, पशु पण मरतात आणि ह्युमन बिईंग्स पण मरतात. मेल्यानंतर त्यांचं शरीर जे आहे ते वापस विघटन होऊन फिजिकल ऑर्डर मध्ये वापस जातं. बऱ्याचदा मेल्यानंतर शेतामध्ये पुरतो आपण, गाई असेल, वेगवेगळे जनावर असतील आणि पाळलेली, त्यांना आपण काय करतोय, मेल्यानंतर पुरतो तिकडे. कधी कधी आपल्याला स्वतःला पण पुरतात मेल्यानंतर, त्याच आपल्या शेतामध्ये. त्याचा कशासाठी उपयोग व्हायसाठी, वापस त्या जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी. म्हणून तसं म्हणलं आहे तिकडे. ॲनिमल्स एनरिच दी सॉइल. देअर डंग म्हणजे विष्ठा, खाल्ल्यानंतर शरीरातून बाहेर पडते ती, त्याला म्हणतात मराठीमध्ये शेण म्हणतो आपण, ठीक आहे. डंग म्हणजे काय, शेण. आहे देअर डंग अँड देअर डेड बॉडीज, त्यांच्या मेलेले मृत शरीर आहे ना, डेड बॉडीज, ऍक्ट्स ॲज व्हेरी गुड मॅन्युअर. ऍक्ट्स ॲज व्हेरी गुड मॅन्युअर म्हणजे खत म्हणून वापर केला जातो. मॅन्युअर म्हणजे काय, खत म्हणून वापर करणे. विच मेक्स दी सॉइल फर्टाईल. आहे त्याच्यामुळे आपली जी काही जमीन आहे ती सुपीक होते. आणि फर्टाईल होणे म्हणजे काय, सुपीक होणे. दिस इज अँपली विजिबल इन दी फॉरेस्ट. हे सगळं कुठे पाहायला भेटतं, तर वनांमध्ये पाहायला भेटतं. फॉरेस्ट म्हणजे काय, वन आहे. दीज थ्री ऑर्डर्स आर एनरिचिंग फॉर द ह्युमन बिईंग. टू म्हणजे हे पहिलं जे आहे, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर अँड ॲनिमल ऑर्डर, दीज थ्री ऑर्डर्स आर हेल्पिंग टू मेक एनरिचमेंट फॉर द फोर्थ ऑर्डर, दॅट इज ह्युमन ऑर्डर. कसं, ह्युमन ऑर्डर मध्ये बेसिकली जर आपण कॅटेगरी केली तर दोन टाईपचे ह्युमन्स असतात म्हणून आपण, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन. बरोबर. व्हेजिटेरियन म्हणजे काय, ते फक्त काय म्हणायचं मराठीत, शाकाहारी. शाकाहारी. आणि दुसरे कुठले, मांसाहारी. मग त्याचा जर विचार केला ह्युमन ऑर्डरचा, तर बायो ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर ह्या दोन्ही ऑर्डर वरती अन्नासाठी आपण अवलंबून आहेत, ह्युमन ऑर्डर, ठीक आहे. आणि ह्या दोन्ही ऑर्डर जतन होतात किंवा प्रिझर्व होतात त्या फिजिकल ऑर्डरमुळे. इट मीन्स ह्युमन ऑर्डर इज टोटली डिपेंडंट ऑन द फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर अँड ॲनिमल ऑर्डर. कळलं का ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. मग पुढे काय बघा, इज द ह्युमन बिईंग आहे ना, उलट प्रश्न विचारला इकडे. इज द ह्युमन बिईंग फुलफिलिंग फॉर द अदर थ्री ऑर्डर्स. म्हणजे इकडून वापस ह्युमन ऑर्डर मुळे ह्या फिजिकल, बायो आणि ॲनिमल ऑर्डरचं एनरिचमेंट होते का, असा प्रश्न विचारला गेलाय. दिस इज द बिग क्वेश्चन. आहे फक्त आपण आपलंच पाहतोय, आपण फक्त ह्युमन ऑर्डर साठी जगतोय. आपण जगलं पाहिजे ऍक्च्युली कुणासाठी, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर ह्या तिन्ही ऑर्डर साठी आपण जगलं पाहिजे म्हणून आपण. दिस इज द बिग क्वेश्चन. कुठला मोठा प्रश्न कुठला आहे, इज द ह्युमन बिईंग फुलफिलिंग फॉर द अदर थ्री ऑर्डर्स. दिस इज द बिग क्वेश्चन. ह्युमन बिईंग इज नॉट ओनली अनफुलफिलिंग. अनफुलफिलिंग म्हणजे काय, परिपूर्तता करत नाहीये. Human being is not only unfulfilling for the other three orders, rather it is dominating and exploiting them. आपण त्याची परिपूर्तता तर करतच नाहीये, प्लस काय करतोय, वर्चस्व गाजवून एक्सप्लॉइटिंग देम म्हणजे त्यांचं शोषण करतोय. म्हणजेच ह्या तिन्ही ऑर्डरचं आपण शोषण करतोय. फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, ॲनिमल ऑर्डर ह्या तिघांचं काय करतोय आपण, शोषण करतोय. समजलं बघा, टू एक्सटेंड. आणि मग हेच पुढे जाऊन विस्ताराने काय होतं बघा, ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमॅटिक चेंजेस वी विल ऑब्झर्व ऑन दिस प्लॅनेट कॉल्ड अर्थ. त्याला आपण पृथ्वी असं म्हणतोय. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हो, जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे. पूर्ण पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे. आता बरेच जण असं म्हणतात की ह्या करोनाच्या काळामध्ये 2 वर्ष बऱ्याच गोष्टी बंद झाल्या, लोकांच्या गाड्या वापरायच्या बंद झाल्या, फॅक्टरीज वापरायचे बंद झाले, त्यातून निघणारे धूर बंद झाले.
आणि त्याच्यामुळे काय झालं, ग्लोबल वॉर्मिंगचा थोडासा इफेक्ट कमी झाला म्हणूया आपण. पृथ्वीचं टेम्परेचर जे वाढत होतं ते थोडंसं कमी झालं. क्लायमॅटिक चेंजेस ऑल्सो वी आर ऑब्झर्विंग अँड क्लायमॅटिक चेंजेस ऑल्सो वी आर ऑब्झर्विंग अँड पॉझिटिव्हली म्हणूया आपण. समजतंय का? 4 ऑर्डर कळल्या का? त्या 4 Yes, sir. व्यवस्था काय आहेत कळल्या का? फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर. हे डायग्रामच्या स्वरूपात इकडे दिलेलं आहे, जे आपण पाहिलं ते. पेन घेऊया आपण, ठीक आहे. इट मीन्स ह्युमन ऑर्डर आहे. ह्युमन ऑर्डर म्हणजे काय बघा ना, इट इज टोटली डिपेंडंट ऑन फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर अँड अॅनिमल ऑर्डर इन रिव्हर्स वे. In reverse way, human order is not taking care of physical order, bio order and animal order. Therefore, you will find question mark over here. Question mark का आला कळला का? Yes? इथे म्हणलं आहे ना, पॉज अँड थिंक. थोडस थांबा, विचार करा. आपण थांबत नाहीये, विचार तर करतच नाहीये. त्याच्यामुळं उद्या या पृथ्वीला संपवून टाकण्यासाठी आपणच कारणीभूत होणार आहे. यस, जाऊया पुढे. ऑनलाईन. Yes, sir. Yes, sir. मग हे सर्व जे काय होत आहे ना, त्याच्यासाठी आपण प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला. आस्क युअर सेल्फ अँड दिस क्वेश्चन. कुठला तो? व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस. आपल्या सर्वांसाठी नैसर्गिक स्वीकृती काय आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. टू एनरिच, त्याचं समृद्ध करण्यासाठी आपण दीज म्हणजे काय, 4 ऑर्डर्स, ह्या 4 व्यवस्थांना आहे ना, 4 व्यवस्थांना आपण समृद्ध करण्यासाठी का एक्सप्लॉइट म्हणजे शोषण करण्यासाठी आपण तिथे कार्यरत आहोत. त्याच्यासाठी प्रश्न काय विचारायचा आहे? व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस. आपल्या सर्वांसाठी नैसर्गिक स्वीकृती काय आहे हे कळण्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आपण जातोय पुढे. क्लिअर? पुढचा पॉइंट आहे इंटरकनेक्टेडनेस, म्हणजे परस्पर संबंध आहे. एकमेकांना एकमेकांची कनेक्टेड असणं. 4 ज्या ऑर्डर आहेत वरती आपण पाहिल्या, फिजिकल, बायो, अॅनिमल अँड ह्युमन आहे. ऑल दीज 4 ऑर्डर्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. एकमेकांचा एकमेकांशी संबंध, एकमेकांना कनेक्शन आहे. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःच स्वतःवरती नियमन. सेल्फ कंट्रोल पण म्हणू आपण. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता. अमंग दी 4 ऑर्डर्स ऑफ नेचर, ह्या 4 ऑर्डर्स मध्ये जर आपण पाहिल्या तर एकमेकांना एकमेकांशी कनेक्टेड आहेत, एकमेकांचा एकमेकांशी संबंध आहे, सेल्फ रेग्युलेशन होत असतं एकमेकांमध्ये, म्युच्युअल फुलफिलमेंट होत असते. विथ दी अबाउट डिस्कशन आहे, वरच्या झालेल्या चर्चेवरून आहे ना, वी कॅन कन्क्लूड, आपण एका निष्कर्षाला येऊ शकतोय ना. दॅट म्हणजे की कुठले आहे, देअर इज इंटरकनेक्टेडनेस ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट अमंग दी 4 ऑर्डर्स इन दी नेचर. निसर्गामध्ये असलेल्या ह्या 4 व्यवस्था ज्या काही आहेत, त्या 4 व्यवस्था ह्या एकमेकांची परस्पर संबंध आहे, प्लस एकमेकांना एकमेकांची परिपूर्तता करण्यासाठी, म्हणजेच आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता करण्यासाठी ह्या 4 ऑर्डर्स आहेत. ह्या निष्कर्षाला आपण येऊ शकू. वन कॅन ऑल्सो सी, अँड वनच्या तिथे मी एव्हरीवन असं वाचतोय. एव्हरीवन कॅन ऑल्सो सी म्हणजे प्रत्येक जण असं पाहू शकतोय. दॅट की देअर इज सेल्फ रेग्युलेशन इन नेचर. अँड जसं आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे आणि आपली बॉडी, ह्या दोघांमध्ये जसं सेल्फ रेग्युलेशन आहे, त्याच पद्धतीने निसर्गामध्ये सुद्धा सेल्फ रेग्युलेशन पाहायला भेटतं. कसं? माणूस नीट नाही वागायला लागला की तिकडे काय होतो? भूकंप येतो. सगळी माणसं जातात जमिनीच्या खाली. नंतर काय होतं? कोरोना सारखे रोग येतात, पॅन्डेमिक होऊन लोक मरतात, आणि वापस मग कुठे जातात? नेचर मध्ये जातात. पूर येतो, महापूर येतात. समजतं का बघा? महापूर येतात, त्याच्यामध्ये पण जीवितहानी होते. युद्ध होतात, लोक एकमेकांना मारतात, मेल्यानंतर परत जमिनीत जातात. म्हणजे काय? बॅलन्स आहे तिकडे.
Therefore nature is also in self regulation. म्हणून इकडे म्हणलं आहे ना, everyone can also see that there is self regulation in nature. आहे ना, निसर्गामध्ये स्वतःचं नियमन करण्यासाठी निसर्ग समर्थ आहे. इन ए फॉरेस्ट, वनांमध्ये द प्रपोर्शन ऑफ सॉइल आहे, जर मातीचं प्रमाण जर घेतलं आपण, ठीक आहे, प्लांट्स अँड एनिमल्स ऑफ व्हेरियस स्पेसीज आर सेल्फ रेग्युलेटेड. सेल्फ रेग्युलेटेड म्हणजे ऑटोमॅटिक त्यांचं नियंत्रण होत आहे, कंट्रोल आहे. इट नेव्हर हॅपन्स दॅट द लायन्स इट अप म्हणजे खाऊन टाकणे, ठीक आहे, ऑल द डिअर, सर्व हरणांना, और डिअर इट अप all the grasses, or that the plants grow to the extent that there is no space for deer, or there is काय बघा ना, कळतंय मला पण नाही कळतंय, ठीक आहे, there is lack of soil for the few plants and so on. समजून घेण्यासाठी एक्झाम्पल दिलं इकडे. इट नेव्हर हॅपन्स म्हणजे असं कधीच होत नाही. काय होत नाही? लायन्स म्हणजे जे काही सिंह आहेत, इटअप म्हणजे सर्व हरिण खाऊन टाकतात, असं झालंय का? विचार करा. आणि हे होत असताना हॅव यू ऑब्झर्व आहे, हरणांची संख्या ही त्या सिंहाच्या संख्येपेक्षा जास्त असते. विचार करा, लॉजिक आहे ते. हरणांची संख्येपेक्षा आहे ना, हरणांच्या संख्येपेक्षा गवताचं प्रमाण किंवा झाडाझुडपांचं प्रमाण हे जास्त असतं. विचार करा, काय म्हणलं, कळलं का? समजलं का बघा? जाऊया आपण पुढे. द फॉरेस्ट आहे म्हणजे वनांना डज नॉट नीड टू बी आहे ना रेग्युलेटेड बाय ह्युमन बिईंग्स. माणसांकडून कंट्रोल करण्याची गरज नाहीये आहे ना वनांना. टू बी इन हार्मनी म्हणजे सुव्यवस्थित आणण्यासाठी आहे. विथ राईट अंडरस्टँडिंग ओनली आहे, फक्त योग्य समजेनच. ह्युमन बीइंग विल ऑल्सो बी सेल्फ ऑर्गनाइज्ड इन हार्मनी विदिन अँड पार्टिसिपेट इन द हार्मनी इन द लार्जर ऑर्डर. फक्त मानवाने करायचं काय आहे, ह्या गोष्टींना समजून घेऊन सेल्फ ऑर्गनाइज्ड म्हणजे स्वतःवरती नियमन करत आपण स्वतःच एक संस्था आहोत बरं का. सेल्फ ऑर्गनाइज्ड म्हणजे व्यवस्थितपणे आपण स्वतःला ऑर्गनाइज केलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण राहिलो तर ऑटोमॅटिकली व्हॉट विल हॅपन, नेचर जे काही आहे ना, निसर्ग जो काही आहे तो ऑटोमॅटिक हार्मनी मध्ये येईल. आपल्याला फक्त काय करायचं आहे, स्वतःवरती नियमन ठेवायचं आहे, स्वतःवरती आपण स्वतःचा कंट्रोल ठेवायचा. बाकीची काळजी निसर्ग हा घेतोयच. आपल्याला निसर्गाची काळजी करत अशी स्पेशल बसायची गरज नाही, हे सांगायचं आहे त्यांना. इथून जाऊया पुढे. हॅलो ऑनलाईन. येस सर. आता हे जे पॉइंट आहे हा मी ऑलरेडी सांगितला बरं का. अबंडन्स इन नेचर आहे ना, निसर्गामध्ये सगळ्यात जास्त काय जास्त गोष्टी पाहायला भेटणार आहेत तुम्हाला. तर आपण फक्त एवढीच लाईन पाहूयात, हे बाकीच तुम्ही वाचा, तुम्हाला समजून जाईल. हे मी वाचत नाही बसत आहे, ठीक आहे. आय एम स्किपिंग दिस. त्यातलं फक्त हे पॉइंट महत्वाचा आहे. फिजिकल ऑर्डर इज ग्रेटर दॅन, बायो ऑर्डर इज ग्रेटर दॅन, एनिमल ऑर्डर इज ग्रेटर दॅन ह्युमन ऑर्डर. अर्थ काय? फिजिकल ऑर्डरची संख्या क्वांटिटी जर पाहिली आपण तर ती जास्त असणार आहे कोणापेक्षा? बायो ऑर्डर पेक्षा. बायो ऑर्डरची क्वांटिटी ही एनिमल ऑर्डर पेक्षा जास्त असणार आहे. एनिमल ऑर्डरची क्वांटिटी ही ह्युमन ऑर्डर पेक्षा जास्त असणार आहे. कोंबड्यांची संख्या ही माणसांपेक्षा जास्तच असणार आहे. समजतं बघा. किंवा बकऱ्यांची, शेळ्यांची संख्या ही माणसांपेक्षा जास्तच असणार आहे. झाडांची संख्या, झाडांच्या संख्येपेक्षा माणसांची संख्या कमीच असणार आहे. समजतं का? त्याच्यामुळे तिकडे म्हणलं आहे ना, फिजिकल ऑर्डर इज ग्रेटर दॅन बायो ऑर्डर इज ग्रेटर दॅन एनिमल ऑर्डर इज ग्रेटर दॅन ह्युमन ऑर्डर आहे. देअरफॉर म्हणून द रिक्वायरमेंट ऑफ एनी ऑर्डर इज ऑलरेडी अवेलेबल इन द अबंडन्स. म्हणजे ह्याच्या काही ऑर्डर्स आहेत, 4 ऑर्डर्स. ह्या 4ही ऑर्डर्स मध्ये क्वांटिटी जर पाहिली तर ती अवेलेबल आहे इन अबंडन्स, म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. अबंडन्स अर्थ काय? मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. यू कॅन रीड दिस की टेक अवे. त्यातून काय घेऊन जायचं आहे हे तुम्ही वाचा, तुम्हाला समजून जाईल. आपण जातोय पुढे. नाउ लेट अस रिअलाइज
एक्झिस्टन्स म्हणजे काय? एक्झिस्टन्स इज को एक्झिस्टन्स ऍट ऑल लेवल्स. ऑल लेवल्स म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल, फॅमिली लेवल, सोसायटी अँड नेचर. दीज आर दी 4 लेवल्स and all these levels are dependent on each other and therefore word is used that is coexistence. Coexistence म्हणजे काय? सहअस्तित्व आहे. एक्झिस्टन्स म्हणजे काय? अस्तित्व. अस्तित्व म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे सहअस्तित्व आहे. आणि हे समजून घेण्यासाठी येण्यासाठी विचार करा. तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार करा. ठीक आहे, तुमच्या अस्तित्वामुळे फॅमिली आहे, फॅमिलीच्या अस्तित्वामुळे तुम्ही आहात, माझ्या अस्तित्वामुळे तुम्ही आहात, तुमच्या अस्तित्वामुळे मी आहे, आपल्या दोघांच्या अस्तित्वामुळे डिव्हिजन सीचं अस्तित्व आहे, डिव्हिजन सीच्या अस्तित्वामुळे एफवाय बीटेक डिपार्टमेंटचं अस्तित्व आहे. एफवाय बीटेक डिपार्टमेंट सारखे बरेच डिपार्टमेंट आहेत. सगळ्यांच्या अस्तित्वामुळे आपलं कॉलेज आहे. समजलं का? कोणाचं अस्तित्व कोणामुळे आहे? आपल्या कॉलेजच्या अस्तित्वामुळे युनिव्हर्सिटीचं अस्तित्व आहे. कळलं का? समजतं. मग आपण रिअलायझिंग म्हणजे काय समजून घेणार आहोत. एक्झिस्टन्स म्हणजे काय? तर को एक्झिस्टन्स. हे चारही लेवल. ऑल लेवल्स म्हणजे कुठले आहेत? ते 4च आहेत. इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर आहे. आता एक्झिस्टन्स म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे काय? एक्झिस्टन्स ऍज युनिट्स इन स्पेस. युनिट्स म्हणजे काय हो? घटक म्हणूया आपण, वेगवेगळे घटक. इन स्पेस म्हणजे अंतरिक्ष मध्ये. आता अंतरिक्ष म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्याला आपण स्पेस म्हणूयात. ठीक आहे, हे स्पेस असं समजा. ह्या स्पेसच्या आतमध्ये इकडे सोलार सिस्टम आहे असं समजा. म्हणजे काय हो? सूर्यमाला, अशा बऱ्याच सोलार सिस्टम्स असणार आहेत स्पेस मध्ये. इमॅजिन करा बरं का, बऱ्याच सोलार सिस्टम्स एकत्रित आल्यानंतर स्पेस तयार होते ना, ज्याला आपण अंतरिक्ष म्हणतोय. एका सोलार सिस्टमच्या आतमध्ये आहे काय असणार आहे? एक सूर्य आणि बरेच ग्रह आहे. यस, त्यातली एक पृथ्वी इथे आतमध्ये. इथे सूर्य असं समजा, आणि ह्या सूर्याच्या भोवती फिरणारे छोटे छोटे ग्रह आहेत असं समजा. त्या सूर्याभोवती फिरतात आहेत. मग त्यात ही एक आपली छोटीशी पृथ्वी असं समजा. अर्थ म्हणू आपण, अर्थ. ठीक आहे, ह्या अर्थ वरती युनिट्स आहेत, वेगवेगळे घटक आहेत, जे आपण 4 ऑर्डर्स पाहिल्या वरती आहे ना. ह्युमन ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर, बायो ऑर्डर अँड फिजिकल ऑर्डर. ऑल दीज ऑर्डर्स इन्क्लुड्स डिफरंट युनिट्स. ते सगळे युनिट्स कुठे आहेत? स्पेस मध्ये आहेत, म्हणजे अंतरिक्ष मध्ये आहेत. मग एक्झिस्टन्स म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे काय? हे सर्व युनिट्स आपण डोळ्यांनी पाहतोय, आपण एक्सपिरियन्स करतोय. पाण्याला आपण टच करू शकतोय, पाण्याला पाहू शकतोय, पाण्याला चव असते की नाही माहित नाही, पाण्याला ऐकू पण शकतोय. आपण ऐकू शकतोय. नदीतून जर पाणी वाहत असेल किंवा काय बघा ना, झऱ्यातून जर पाणी वाहत असेल तर आवाज असतो एक विशिष्ट, तो ऐकू शकतोय. मग ह्या सगळ्या जे काही युनिट्स आहेत, ह्या सगळ्या युनिट्सला आपण एक्सपिरियन्स करू शकतोय. आपल्याला एक्सपिरियन्स येतो म्हणजे काय हो? हॅलो, अनुभव म्हणतो आपण त्याला. अनुभव हे शरीराला येतो का बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला येतो? सेल्फला येतोय. मग तो अनुभव येण्यासाठी ऍक्च्युली 5 इंद्रिय आपल्याला मदत करतात. समजतं का? बघा, 5 इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला अनुभव येतात. अनुभव येणारं हे सेल्फ असतं आणि अनुभव घेणारं हे शरीर असतं. अनुभव घेतो कोण? शरीर घेत आहे. येतो कोणाला? सेल्फला. मग एक्झिस्टन्स इज युनिट्स इन स्पेस. जाऊया आपण पुढे. एक्झिस्टन्स इज एव्हरीवेअर एक्झिस्ट. जे काही अस्तित्वामध्ये आहे ना, व्हॉट एव्हर एक्झिस्ट और व्हॉट एव्हर इज इन रियालिटी आहे ना, वास्तवामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यालाच आपण अस्तित्वामध्ये आहेत असं म्हणतोय. तुम्ही मला दिसताय, मी तुम्हाला दिसतोय, म्हणजे आपल्या दोघांचं अस्तित्व आहे. जर नुसताच आवाज येत असता माझा, ठीक आहे, आणि मी तुम्हाला दिसतच नसतो, तर तुम्ही म्हणला असता की अस्तित्व नाही, भूत आहे, भूत. ठीक आहे, समजून घ्या. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ, ज्याला आपण स्पिरिट म्हणू, सोल म्हणू, सुपरनॅचरल पॉवर म्हणू, ते म्हणजे सगळं सेल्फ आहे.
आणि आपलं शरीर वेगळं आहे. जर परत डिटेलमध्ये जर अभ्यास केला, सेल हे मटेरियलने नाही बनलेलं आहे, समजतं का? आपलं शरीर हे मटेरियलने बनलेलं आहे, मटेरियलिस्टिक. ते थोडस पाणी पिऊन या जावा. झोप लागत असेल तर माझ्यामुळे झोपतात विद्यार्थी, ठीक आहे, काय बघा, काय हरकत नाही. थोडस बाहेर फिरून या, फिरून या, थोडस या, मला छान वाटेल थोडस फिरून आल्यानंतर, समजतं का? ठीक आहे. Existence is whatever exists, whatever is in reality, we are considering it as existence. त्याला अस्तित्व असं म्हणतोय. There are two types of basic realities in existence. Realities म्हणजे वास्तवात असलेल्या दोन गोष्टी आहेत. तिकडे म्हणलंय वन इज स्पेस, एक म्हणजे अंतरिक्ष, अँड अदर इज युनिट्स. त्या अंतरिक्ष मध्ये येणारे वेगवेगळे घटक. द युनिट्स आर इन स्पेस, म्हणजे स्पेसचं सेट थिअरी शिकला का बघा, संच उपसंच आहे. जर आपण स्पेसला कसलं युनिव्हर्सल सेट म्हणलं तर ह्याच्या आतमध्ये युनिट्स येतात, सबसेट आहे. म्हणजे युनिट्स म्हणजे काय तर सबसेट आहे. स्पेसच्या आत येणारे सारे युनिट्स, म्हणून इकडे वाक्य आला ना, द युनिट्स आर इन स्पेस. आता युनिट्स काय ते समजून घेऊयात आपण. अंडरस्टँडिंग युनिट्स अँड स्पेस डिटेलमध्ये, ठीक आहे. काय म्हणलं बघा, देअर आर इनन्युमरेबल युनिट्स इन एक्झिस्टन्स. अस्तित्व जर पाहिलं आपण वेगवेगळ्या घटकांचं तर ते इनन्युमरेबल आहे ना. इनन्युमरेबल म्हणजे न मोजता येण्यासारखं. पाण्याची क्वांटिटी मोजू शकतो का आपण अख्ख्या पृथ्वीवर असलेले? टोटल नंबर ऑफ ट्रीज कॅन वी काउंट, टोटल नंबर ऑफ बर्ड्स कॅन वी काउंट. जमीन किती आहे हे फक्त क्षेत्रफळ काढू शकतो आपण, पण किती क्वांटिटी मध्ये हे नाही सांगू शकत. म्हणून तिकडे म्हणलेलं आहे देर आर इनन्युमरेबल, न मोजता येणारे युनिट्स, घटक आहेत इन एक्झिस्टन्स म्हणजे ह्या अस्तित्वामध्ये. ते घटक काय आहेत? देर आर एअर, वॉटर, सॉइल, अर्थ, सन, मून, प्लॅनेट्स, ट्रीज, एनिमल्स, बर्ड्स, ह्युमन बीइंग्स. ऑल दीज आर दी युनिट्स अँड ऑल दीज युनिट्स आर इन स्पेस. अंतरिक्ष मध्ये हे सारे युनिट्स आहेत. These units are in space, and the coexistence of two is in the form of units and units submerged in the space. Submerged म्हणजे बुडलेलं असणं. स्पेस मध्ये हे सारे बुडलेले आहेत का बघा. थोडक्यात बरं का, युनिट्स म्हणजे काय आहे समजलं तर ठीक, नाही तर तुम्ही कशावरून समजून घ्यायचं ते जे चार आपण ह्युमन ऑर्डर्स पाहिल्या, कुठल्या त्या? फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर. ह्या चारही ऑर्डर मध्ये जे घटक येतात, जे युनिट्स येतात त्याला युनिट्स बनायचं आहे. आणि हे सारे युनिट्स कुठे आहेत? स्पेस मध्ये आहेत, म्हणजेच अंतरिक्ष मध्ये आहेत. पुढचा पॉइंट आपण घेतोय. युनिट्स आर लिमिटेड इन साईज. आहेत का बघा. झाड जर घेतलं तर त्याला एक लिमिटेड साईज आहे. ह्युमन बिईंग जर घेतलं तर त्याला एक लिमिटेड साईज आहे. का अनलिमिटेड आहे तो आपण? आहेत का आपण अनलिमिटेड? नाही आहे. पशु घ्या, पक्षी घ्या, ह्या सगळ्यांची साईज जी काही आहे ती लिमिटेड आहे. म्हणजेच युनिट्स विच आर प्रेझेंट इन दी स्पेस, ऑल युनिट्स आर लिमिटेड इन साईज. Whereas space is unlimited. अंतरिक्ष जे आहे ते अनलिमिटेड आहे. पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर बरं का, पृथ्वीला सोडून जर आपण बाहेर गेलो तर तिकडे सगळ्यात पहिल्यांदा कोण येतं? चंद्र येतो, ठीक आहे. चंद्राच्या थोडस पुढे गेल्यानंतर बाकीचे ग्रह येतात. मग सन, आणि मग ते मंगळ असेल, बुध असेल, गुरु असेल, शुक्र असेल, शनी असेल, आणि तिकडे नेपच्यून आणि प्लुटो, हे सगळे. ह्या सर्वांना आपण काय म्हणतोय? सोलार सिस्टम. ह्या सोलार सिस्टमच्या बाहेर गेल्यानंतर दुसरी सोलार सिस्टम असणार आहे. ह्या सर्व सोलार सिस्टम्सला एकत्रित केल्यानंतर ऍक्च्युअली वी आर कॉलिंग इट ॲज स्पेस. त्याला आपण अंतरिक्ष असं म्हणतोय. समजलं का? मग स्पेस ची लिमिट जर आपण बघायला गेलो तर हे अनलिमिटेड आहे. स्पेसला लिमिट नाहीये. त्याच्यामुळे ते इन्फिनिटी पर्यंत आहे असं पण आपण समजतोय ना. इन्फिनिटी म्हणजे काय? अमर्यादित. आता हे थोडस न कळण्यासारखं आहे बरं का. हे कळतंय का नाही माहित नाही मला, पण मी सांगतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर सोडून द्या, ठीक आहे.
त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगू नाही शकत मी. बरेच जण झोपताना दिसत आहेत मला, कसलं नुसतं सळसळत रक्त, कुठं आहे ते काय माहित आहे. बरं का, सगळे 3 वाजले, 3:30 वाजले, 4 वाजले, दिवस संपत चालला. असे काय आपण स्पेशल एफर्ट्स घेतोय काय स्वतः इकडे? बरं का, ऑनलाईन वाल्यांचं माहित नाही, ते तर झोपूनच ऐकत असणार आहे पांघरून घेऊन. नो सर. पांघरून घेऊन झोपून ऐकत असणार आहेत. नो सर. काय म्हणतात आहे? हो नो सर. सर. नो म्हणते. हा, नो आणि हो सारखंच वाटतंय काय बघा. कसं आहे बघा ना, मॉर्निंगला आपण फ्रेश असतोय. जसं टाइम कमी होत जातो का वाढत जातो, दिवसाचा टाइम कमी होत जातो आणि आपला टाइम वाढत जातो. बघा ना, दिवसाचा टाइम कमी होत जातो, आपला टाइम वाढत जातो. जसं जसं वाढत जातो टाइम, तसा आपली एनर्जी कमी होत जाते. अँड अनफॉर्च्युनेटली द फूड विच वी आर इटिंग ते आपण किती प्रमाणात खायला पाहिजे ह्याला पण गणित आहे तिकडे. आपण एवढं खातोय बरं का, आपल्याला सगळ्यांनाच त्या खाण्यावरती कंट्रोल करा. नक्कीच पृथ्वी वाचेल. कीप विनिंग टू सेव्ह ह्युमॅनिटी आहे ना, दॅट इज आवर विजन. कीप विनिंग टू सेव्ह ह्युमॅनिटी, दॅट इज आवर विजन. आहे टू ह्युमॅनिटी म्हणजे पूर्ण स्पेस म्हणूया आपण, पृथ्वी म्हणूया. बघा ना काय म्हणूया. आपली भूक 2 चपात्याची असली तरी 4-4 आणि 5-5 चपात्या खातोय आपण. विचार करा. थोडक्यात आपण दुसऱ्याच्या वाट्याचं पण खातोय. मग हे जे प्रॉब्लेम आहेत, गरीब लोक भुकीच राहतात आहेत, त्यांना कपडे नाहीत मिळत आहेत. काही जण एवढे कपडे असतात त्यांच्याकडे, 100 काय बघा ना जोड असतात कपड्यांचे. त्याच्यामुळे इकडे जे गरीब लोक आहेत ते उघडेच आहेत. समजतं का? बघा, त्याला कारणीभूत फक्त आपण आहेत. समजतंय का ऑनलाईन? यस. येस सर. Yes, sir. येस सर. ठीक आहे, जाऊया आपण पुढे. बरं का, टाइम संपत चालला आपला. वी कॅन ऑब्झर्व, आपण पाहू शकतोय ना, युनिट्स ऑल अराउंड. हे सारे युनिट्स आपल्या आजूबाजूला आहेत. दे आर लिमिटेड इन साईज. त्यांची जर साईज आपण पाहिली तर ते लिमिटेड म्हणजेच मर्यादित आकारामध्ये आहेत. साईज म्हणजे काय? आकार. ठीक आहे, मर्यादित आकारामध्ये आहेत. कमिंग टू स्पेस, जर आपण अंतरिक्षाकडे आलो आहे ना, कमिंग म्हणजे येणे म्हणूया आपण. ठीक आहे, इट इज अनलिमिटेड, हे अमर्यादित आहे. इट इज स्प्रेड ऑल अराउंड. आहे हे सर्व व्यापी, सर्व, इकडे शब्द आला ना ऑल परवेडिंगचा अर्थ काय की सर्व व्यापी आहे. स्पेसनी सगळ्या गोष्टींना व्यापून टाकलेलं आहे असा अर्थ आहे तिकडे. देअर इज नो लिमिटेड साईज ऑफ स्पेस. स्पेसला मात्र असा काही मर्यादित आकार नाहीये. इट डज नॉट हॅव एनी बाउंड्री. थर्मोडायनामिक्स शिकला का? बाउंड्री, सिस्टम, युनिवर्स, सराउंडिंग. बाउंड्री असते आणि सिस्टम म्हणली की बाउंड्री असते. ती बाउंड्री एकतर इमॅजिनरी असेल किंवा रिअल असेल. बरोबर, इमॅजिनरी किंवा रिअल बाउंड्री आहे. मग त्या पद्धतीने जर विचारात घेतलं आपण त्या अख्ख्या स्पेस साठी, तर स्पेस साठी देर इज नो सच बाउंड्री. स्पेसला बाउंड्री नसते. पृथ्वी जर कन्सिडर केली तर त्या पृथ्वीला बाउंड्री असणार आहे. सन जरी कन्सिडर केला तर त्याचं काहीतरी क्षेत्रफळ आहे, त्याला पण बाउंड्री आहे. ह्युमन जरी कन्सिडर केला तर त्याचं काहीतरी हाईट आहे, त्याची काहीतरी वेट आहे, जाडी आहे, काय बघा, आणि त्याच्यानुसार त्याचं लिमिटेड आकार आहे म्हणूया आपण. समजलं का? म्हणजे ह्युमन बिंगला पण बाउंड्रीज आहेत. नदी जरी घेतली तरी बाउंड्रीज आहेत. फक्त होतं कसं कधी कधी ती नदी स्वतःची बाउंड्री तोडून तिकडे जाते बाहेर, लोकांना मारायला जाते. म्हणजेच काय? पूर येतो, पूर. बाउंड्री आहे, नदीला पण बाउंड्री आहे, सगळ्याला बाउंड्री आहे. पण ते बाउंड्रीज कधी कधी आपण तोडतो आहे. आणि ज्या वेळेस ह्या बाउंड्रीज तुटतात त्यावेळेस माणूस राहत नाही. त्याला आपण काय म्हणतोय? अमानव म्हणतोय, म्हणजेच इनह्युमन. आणि इनह्युमन कधी होतं? ते ज्या वेळेस इनडेफिनाइट थिंग्स येतात. इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित. मानव म्हणजे
निश्चितता. निश्चितता म्हणजे डेफिनाइट थिंग्स. कळलं का? यस. जाऊया पुढे. Yes, sir. कुठपर्यंत आलो आपण? लिमिटेड साईज. पुढचा पॉइंट आहे युनिट्स आर ऍक्टिव्हिटी. हे जे काही घटक आहेत वेगवेगळे ते ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हो? एका क्रियेमध्ये आहेत. काय का बघा, नदी वाहते, जमिनीमधून पिकं येतात म्हणून आपण, वृक्ष उगवतात, फळं येतात, ती माणसं खातात. ठीक आहे. आणि अॅनिमल्स पण काही आहेत जे व्हेजिटेरियन आहेत. म्हणजे कोणासारखे एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, डिअर म्हणजे काय? डिअरचे दोन अर्थ आहेत तिकडे बघा, थोडस सांभाळून वापरा ना डिअर. ठीक आहे. डिअर आहे ना, हरिण जर कन्सिडर केलं तर हरिण हे मांस नाही खात. ठीक आहे. ते व्हेजिटेरियन आहे म्हणूया. काय का बघा, हरिण व्हेजिटेरियन आहे. म्हणजेच हे जे काही सारे युनिट्स आहेत एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत. ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्रिया घडत असतात. प्राणी, पशु आहे ना, पशु पक्षी हे पाणी पितात आहेत, अन्न खातात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी खातात आहेत. म्हणजेच आपण काय करतोय, ह्या युनिट्सचं ग्रहण करतोय. समजतं बघा. म्हणून तिकडे म्हणलं युनिट्स आर ऍक्टिव्हिटी, दे आर ऍक्टिव्ह, अँड ते क्रियाशील आहेत. सारे युनिट्स हे क्रियाशील आहेत. स्पेस इज नॉन ऍक्टिव्हिटी, पण स्पेस मध्ये अशी काही ऍक्टिव्हिटी होत नसते असं म्हणलेलं आहे. अँड दिस इज द प्रपोजल आहे. ऍक्टिव्हिटी होत असेल तर आपल्याला माहित नाही ते असं म्हणूया आपण. त्यांचं म्हणणं असं आहे की स्पेस इज नो ऍक्टिव्हिटी. स्पेस मध्ये ऍक्टिव्हिटी घडत नसतात असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे. एव्हरी युनिट इज अन ऍक्टिव्हिटी अँड इट इज ऍक्टिव्ह विथ अदर युनिट्स. बाकीच्या सर्व घटकांसोबत वेगवेगळे घटक हे ऍक्टिव्हिटी करत असतात. इन इटसेल्फ, त्यांच्या स्वतःच्या आतमध्ये जर पाहिलं आपण, वन ऑर अदर काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी इज ऑलवेज टेकिंग प्लेस इन द युनिट. फर्दर पुढे जाऊन the unit is interacting with other units. म्हणजे काय, जर पहिलं एक एक्झाम्पल घेतलं फिजिकल ऑर्डरचं, तर माती आणि पाणी घेऊया आपण. त्यातून पुढच्या लेवलला म्हणजे कुठलं युनिट? बायो ऑर्डर. जिकडे झाडं आणि उगवतात तिकडे काय बघा. तर ह्या दोघांचं एकमेकांची इंटरॅक्शन आहे म्हणून ते घडतंय म्हणूया आपण. काही ऍक्टिव्हिटीज होतात दोघांमध्ये. समजतं बघा. जसं दोन ऍक्टिव्हिटी मधून तिसरी ऍक्टिव्हिटी जन्माला येते. समजतं बघा. त्या पद्धतीनं ऍक्टिव्हिटी मुळे ऍक्च्युली ह्या युनिट्स मध्ये क्रियाशीलता आहे असं म्हणूया आपण, जास्त खोलात न जाता बरं का. इट इज ऍक्टिव्ह आहे आणि हे सर्व काही ऍक्टिव्ह आहे, क्रियाशील आहे. इन रिलेशन टू दी अदर युनिट्स. वेगवेगळ्या युनिट्स मध्ये त्यांच्यामध्ये काय आहेत? रिलेशनशिप्स आहेत. त्या साऱ्या युनिट्स मध्ये पण नातेसंबंध आहेत का तुम्ही अभ्यासात? ठीक आहे. वेन इट कम्स टू स्पेस, पण ज्यावेळेस आपण अंतरिक्षाकडे येतोय, इट इज नो ऍक्टिव्हिटी. तर त्या अंतरिक्षामध्ये अशी काही ऍक्टिव्हिटी होत नाही. देअर इज ऍक्टिव्हिटी ओनली इन द युनिट्स. मग क्रिया जर कुठे पाहिजे असेल तर ती फक्त युनिट्स मध्ये पाहायला भेटते. स्पेस मध्ये क्रियाशीलता पाहायला भेटत नाही. समजलं का? हॅलो. यस. Yes, sir. ओके. काय बघा ना, अंडरस्टँडिंग सबमर्जन्स म्हणजे कोणामध्ये बुडलेलं आहे. सबमर्ज म्हणजे काय? इंग्लिश वर्ब आहे ते, बुडणे असा अर्थ आहे त्याचा. अंडरस्टँडिंग सबमर्जन्स, कोण कशामध्ये किती बुडलेलं आहे ह्याचा स्टडी आहे. युनिट्स आर इन स्पेस. सारे युनिट्स हे स्पेस मध्ये आहेत. दे आर सबमर्ज्ड इन दी स्पेस. दे म्हणजे युनिट्स. ऑल युनिट्स आर सबमर्ज्ड इन दी स्पेस. म्हणजे सारे युनिट्स हे स्पेस मध्ये बुडलेले आहेत. इट मीन्स युनिट्स आर इन स्पेस. ठीक आहे. दे आर इनसेपरेबल फ्रॉम दी स्पेस. काय अर्थ? जे काही युनिट्स आहेत ते स्पेस पासून इनसेपरेबल आहेत. म्हणजे आपण वेगळे करू नाही शकत. फॉर एक्झाम्पल, जर गंगा नदी घेतली आहे कुठे? पृथ्वीवरती, तर त्या गंगा नदीला आपण पृथ्वीच्या बाहेर फेकू शकतो का?
विचार करा, विचार करा. जे काही वनांमध्ये लागलेली झाड आहेत, ह्या झाडांना आपण स्पेस मध्ये फेकू नाही शकत. म्हणजेच जे काही हे सगळे युनिट्स आहेत ते कसे आहेत, इनसेपरेबल फ्रॉम स्पेस. स्पेस पासून आपण त्यांचं सेपरेशन करू शकत नाही, त्यांना विभक्त करू शकत नाही. समजलं का? ऑनलाईन? Yes, sir. हा. पुढे काय बघा ना, wherever आहे ना, wherever a unit is there आहे, space is also there आहे. ज्या ज्या वेळेस आपण एखादा घटक पाहतो त्या त्या वेळेस तो स्पेस मध्ये असतो, ह्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. अवेअरनेस म्हणूया आपण. आता ही डायग्राम काय समजून घेऊया. ठीक आहे. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व आहे. हे म्हणजेच काय आहे, को एक्झिस्टन्स आहे, म्हणजेच सहअस्तित्व आहे. आणि सहअस्तित्व हे कायम अस्तित्वात असतं, ज्याला शब्द वापरला एव्हर प्रेझेंट. एव्हर प्रेझेंट म्हणजे कायम त्याचं अस्तित्व असतं, म्हणजेच सहअस्तित्व आहे, म्हणजेच एक्झिस्टन्स आहे. मग एक्झिस्टन्स हे कुणाकुणापासून बनलेलं आहे? युनिट्स, ज्याला हिंदीमध्ये काय म्हणायचं हे, हा, इकाइया म्हणजे घटक म्हणूया मराठीत. ठीक आहे. सबमर्ज्ड म्हणजे संपृक्त, म्हणजे बुडलेलं आहे. इन स्पेस, स्पेस म्हणजे काय, शून्य म्हणलं. आता इकडे बरं का, स्पेसला शून्य म्हणलं. का शून्य म्हणलं सांगा? बिकॉज इन दी स्पेस ऍक्टिव्हिटीज आर नॉट हॅपनिंग. स्पेस हे क्रियाशील नाही आहे. मग क्रियाशील नसल्यामुळे इकडे शून्य हा शब्द आलेला आहे. समजतंय का शून्य कशामुळे आलं? कळलं काय? म्हणून शून्याला किंमत आहे, लक्षात घ्या. शून्याला किंमत काय आहे? शून्य म्हणजे स्पेस आहे, म्हणून शून्याला किंमत आहे. आकड्यांच्या आधी लागलेल्या शून्याला शून्य किंमत आहे. आकड्यांच्या आधी लागलेल्या शून्याला शून्य किंमत आहे. आकड्याच्या नंतर लागलेल्या शून्याला किंमत आहे. काय कळलं का? म्हणजे काय, 10च्या आधी मी 10 शून्य लावल्या किंमत नाही. 10च्या नंतर मी जर 2 शून्य लावल्या तर 1000. 10च्या नंतर म्हणतो मी. 10च्या नंतर जर 2 शून्य लावल्या तर 1000 म्हणतो. पण 10च्या आधी जर 2 शून्य लावल्या तर 10च. कळलं नाही? सोडून द्या, नसेल समजलं. लिमिटेड इन साइज. युनिट्स आर लिमिटेड इन साइज. सीमित आकारामध्ये आहेत. बट स्पेस इज अनलिमिटेड आहे, अशी माहिती आहे. युनिट्स मध्ये ऍक्टिव्हिटीज घडतात. ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्हिटी म्हणजे क्रिया होतात, आणि ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील आहे. सारे युनिट्स हे ऍक्टिव्ह आहेत आणि क्रियाशील आहेत. आहेत का? काय बघा, नो ऍक्टिव्हिटी म्हणजेच क्रिया शून्य, म्हणून तो शून्य शब्द आला. शून्य शब्द कशामुळे आला? नो ऍक्टिव्हिटी म्हणजे क्रिया शून्य असल्यामुळे शून्य शब्द आला. समजलं का? काय अडचण, डाऊट? लास्ट 8 मिनिट राहिलेत. आपण आता क्वेश्चन आन्सर 8 मिनिटांमध्ये, बरं का? कोणाला काय विचारायचं असेल विचारू शकताय. कोणाला काय म्हणायचं असेल म्हणू शकताय. कोणाला काहीच नाही करायचं असेल तरी पण काहीच नाही करू शकताय. ठीक आहे. हा, एनी क्वेश्चन? ऑनलाइन? प्रश्न काय विचारतात का बघा. ठीक आहे, लेट अस स्टॉप.